तर हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर आम्ही आज आलो कुठं तर ती तुम्हाला कळणारच आहे. तर का तिकडनं आलो, यायच्या वाटेनं आलो, तसंच येत 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 फिरत फिरत आलो. मग इथं आल्यावर आनंदाच्या भारामध्ये मी व्हिडिओ करायची विसरूनच गेली होती. पण आता इथपर्यंत आली का वाचत वाचत मला वाचायचं लय नाद आहे बघा. हे असं वाचायचं. मग ही का नाही जेवढ्या पण ही आहेत का नाही मूर्त्या चित्र, तर तेवढ्यांच्या इथलं का नाही मी वाचलेलं आहे. इथं आल्यावर नंतर माझ्या लक्षात आलं, निले दादा खवळला मला, म्हणलं आलीस तर कर ना व्हिडिओ. मग आता इथनं सुरुवात केली. तर बघा इतकं सुंदर वातावरण, थंडगार उन्हाळा असल्यासारखं सुद्धा वाटत नाही. ठीक आहे, ही रोहिणी हा बघा, त्यांचं महत्व काय आहे ना ती इथं खाली लिहिलेलं आहे. आता वाचायचं म्हणलं तर का नाही तेवढा नाही वाचायला तेवढा टाइम मला, कारण ही पण फिरतात ना. माझं फोटो काढायला सगळं काळ कुळकुळीत काळ बघा, एकतर तोंड असं काळ आणि ए अनु हाक 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 बैल. मग काय आहे बरणी हाले तिकडं बैल आहे, इथं काय तिथं म्हैस आहे. हिला कळतंय काय म्हैस हे काय हे अश्विनी म्हणजे सगळी नक्षत्र आहे. हे सगळे नक्षत्र आहे बरं का, सगळे नक्षत्र. हे नक्षत्र म्हणजे काय असतं, नक्षत्र म्हणजे काय असतं, पावसाचं नक्षत्र असतं ते नसतं. हे काय इथं लिहिलंय बघा, कृपया नक्षत्र. हा आपण वाचू. इकडून गेलं ना तर आय एम चौंडी. कोणाला कोणाचा नितीन बालेराव. अरे बाबा का सारखा फोन करतो काय कळणार. चिकन आणायला गेलं तर राशी परिक्रमा. ही राशी परिक्रमा काय परिक्रमा हे आपण बघितलेलं आहे. तर चला स्वातीचा फोन आलाय, उचलते अगोदर. तर हे आहे बघा राशी परिक्रमा. म्हणजे आताच आम्ही इथनं गेलो होतो आणि तसंच फिरून आलो त्यामुळं का नाही आता इकडलं निलेश दादाच्याच व्हिडिओमध्ये बघा कारण मी नाही फिरू शकत जास्त, कारण मला गडबड झाली तिकडं बघायला, मेन बघायला. तर हे 3 नंबरची फिर आहे का नाही, त्याच्यामध्ये का नाही नक्षत्र आणि का नाही ती सगळं बघायला सुरुवात होती या. आणि इकडं काय आहे तुम्हाला सांगते, सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि इकडं एक समाधी आहे. आपल्याला हे पूर्ण बघायला भेटल. खरं मला घेऊन येतात पण भाजी घेऊन आल्यावर भाजीला काळजी करते. आता एकटीला हरवल बिरवल म्हणून काळजी वाटते काय, हा गर्दीत हरवल म्हणून काळजी वाटते का. बरं झालं का दोघीच्या दोघी बी वाचताय का. आणि हे असं आहे. तर चला अगोदर बघून घेते. वाव फंटास्टिक बघा. अशी तिकडे बघ, अशी तिकडे बघून वर हात. आता इकडं बघायचं ग्रह आहे. तर आता इथं आपण ग्रह बघू कोणचा इथं खरंचा. आता आपण सूर्यमालामध्ये तर ग्रह बघितलंच. आता हे ग्रह ही कोणचा ग्रह आहे बघा, ही चंद्र दिसलं का. अगं इकडला ग्रह चंद्रापासून लय लांब आहे. दुसरा ग्रह कोणचा आहे, चंद्र हे मंगळ. एकटीला इकडे यायला भीती वाटते बरं का, कारण हे पुतळाचे एवढं मोठे आहेत ना त्याच्यामुळं आणि झडपं पण आहे. तर हे मंगळ. ही बघा, हा बघा ही बुध. ही गुरु दिसलं का, ही गुरु. ही शुक्र. ही शनी. दिसलं
भीती वाटते मला आतमध्ये जाऊ वाटतं ना. लय तिकडे ग्रह आहेत, सगळं ग्रह आहेत, पण मी काही एकटी जाऊ शकत नाही. त्यामुळे मी चालली परत महागारी. पण आता हिकडनं नाही जाणार, आलेल्या वाटत नाही जात, आता हिकडनं जाते. पहिल्या मार्गावरच आली डायरेक्ट मेन गेटला. ते काका इथं झाडू मारतात ना, त्यामुळं. दिसलं का निलेश दादा आहे. पण हे तर लय हे आहे, काय म्हणतात ते, इथं बस 2 मिनिटं. जिथं त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणावर आलेलो आहे. सूर्य बघायचा, सूर्य हवा का, सूर्य दिसला का? सूर्य तर किती घोड्यावर आहे तुम्हाला सांगू. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 घोड्यांवर सूर्य. काय करावं, शाळेत जास्त गेली नाही ना, त्याच्यामुळं. तिकडं पण भरपूर आहे बघायला. इकडं मोठे मोठे गेट आहेत. इकडं काय, इकडं पण मेन डोअर दिसतोय. मस्त वाटलं, भारी वाटलं बघा. जसं काय म्हणतात ते, महाबळेश्वर बघायला अचानक ठरलं, तसंच इकडं यायला पण असं अचानकच ठरलं. त्यांची जन्मभूमी आहे अहिल्यादेवी होळकर यांचे. आणि कीर्तिस्तंभ बघायचा होता तुम्हाला, हो का, केवढ्या मोठे आहे, दिसले का, उंचच्या उंच. लय भारी दिसतंय व व्हिडिओपेक्षा असं समोरासमोर बघितल्यावर तर लय सुंदर दिसतंय. इकडे सगळे ग्रह आहेत, इकडं सगळ्या राशी त्या, लय मस्त आहे. लय उन्हात तानाचं हिंडायला, झाडं झुडपं, सावली, हवा, वारं मस्त आहे, एकदम फॅन्टास्टिक. पुण्या मुंबईच्या गार्डनला काय करतात, एवढं सुंदर आहे. एकटी गेली होती तिकडं, अर्धवटच बघून आली या. भ्या वाटत होतं एकटीला, म्हणजे दुसरं कशाचं नाही, इचू काट्याचंच आहे का नाही. कारण त्या मूर्त्या एवढ्या म्हणजे मूर्त्यांचे इतकं हावभाव आहेत ना, रिअल वाटतं ना, बघून भीती वाटते जरा. चल की आणू, आणूला पाठवा की, चल की आपण जाऊ बघायला. या अगं, मी उचलून घेते. तिकडं फोटो काढायचं चालल्यात त्यांचं. कोणत्या पण गोष्टीचा योगा योगा असतं आहे का नाही. लय लांब नाही आमच्या इथनं, पण स्पेशल का नाही लेकरं घेऊन येते मी. नटून खटून बसली होती मी तर, काय अचानक हे झालं होतं, गजरा बिजरा लावला होता रील्स बनवायसाठी. मला दाखवते आणू काय मागते, काय करायचं आणू. चल चल, कुठं नदीचं वर नाहीत बाबा. काय आणू, इथं पाणी आहे का, पाणी दिसलं, पाणी पाणी आहे, हाय आतमध्ये, पाया पण इथं आधी. देव बाप्पा, आपल्या दोघींचा एक फोटो काढू थांब. वर चढव, वर चढ, माणसं मारते.
ते तिथलं हे आणायचं बोलते खेळणं आहे म्हणते खेळणं आहे म्हणते गरजू दे पण मी